चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? इज माय व्हॉइस क्लिअर टू एव्हरीवन? Yes. Am I clearly audible? लक्ष, निधी, सॉरी जिज्ञासा, रिद्धी, यश, सारस. ओके. सो फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्ड आज सुद्धा आपण मॅथ्सचे रिव्हिजन घेणार आहोत. माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? इज माय स्क्रीन विजिबल टू यू? Yes, ma'am. येस. ओके. ओके. मग आता मी स्क्रीनचे 2 पार्ट करणार आहे. त्यामध्ये पहिला पार्ट फर्स्ट स्टँडर्डला क्वेश्चन दिले जातील आणि सेकंड पार्ट सेकंड स्टँडर्डला क्वेश्चन दिले जातील. सगळ्यांचं सगळं कंप्लीट झाल्यावरच बोर्ड क्लिअर केला जाईल आणि त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन कडे वळू. ओके. तर तुमचा पहिला क्वेश्चन असणार आहे ऍडिशन. ऍड द फॉलोइंग. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन्सिल काढा आणि मी जे बोर्डवर लिहिते ते लिहून घ्या. फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड दोन्हीसाठी मी 2 पार्ट करते. फर्स्ट स्टँडर्ड साठी फर्स्ट पार्ट आणि सेकंड स्टँडर्ड द अदर पार्ट. मी वरती मेन्शन करते बघा. फर्स्ट आणि हे सेकंड साठी. ओके. चला, ऍडिशनचा क्वेश्चन आहे तुमचा. मी डायरेक्टली ऍडिशन देते कारण मला बोर्डवर जागा नाही पुरणार. चला, फर्स्ट स्टँडर्ड. सेकंड स्टँडर्ड तुम्ही पण लिहा. सेकंड स्टँडर्ड मी एकाच सम साठी बॉक्स करून देते, मला पूर्ण जागा नाही पुरणार, पण तुम्ही सगळे सम्स बॉक्स मध्ये सोडवायचे आहेत. बॉक्स काढायचा आणि सोडवायचे. ओके. समजलाय जिज्ञासा? गुड मॉर्निंग टीचर. सारस? सॉरी टीचर, लेट झाले. ओके. बघा, आता मी सध्या तुम्हाला एकच बॉक्स काढून दिलाय कारण तुम्ही बघू शकता मला खूप प्रॉब्लेम होतो, इथे जागा नाही पुरणार. त्यामुळे मी बाकीचे सम्स तुम्हाला तसेच देते, तुम्ही बॉक्स काढून सॉल्व्ह करा. ओके. सेकंड स्टँडर्ड. टीचर सेकंड स्टँडर्डला तेच ना? हा, हे सेकंड स्टँडर्डची साईट आहे. वरती लिहिलंय मी दोन्ही स्टँडर्ड साठी. मी वरती लिहिलंय बघा कोणाचा कुठला आहे ते. सेकंड स्टँडर्ड बॉक्स काढा. सगळ्या सम साठी बॉक्स काढा. मला इथे जागा नाहीये म्हणून मी बॉक्स काढू शकत नाही. टीचर मी पण काढायचंय. मला नाव सांगा कोण आहे? ममता. हो, फर्स्ट स्टँडर्ड साठी तुझं आहे इकडे. वरती लिहिलंय बघा मी फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड. हे बघा. फर्स्ट स्टँडर्डला काय लिहायचं आणि सेकंड स्टँडर्डला काय लिहायचं आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला वरती लिहून दिलंय. फर्स्ट स्टँडर्डचं लिहिताना परत सेकंड स्टँडर्ड वाले मागे राहतील, म्हणून मी दोघांना एकत्रच दिलंय. फक्त सेकंड स्टँडर्ड बॉक्स बनवतील. फर्स्ट स्टँडर्ड नाही. चला, कंप्लीट झाल्यावर मला सांगायचं आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो डेज सोबत रिलेटेड आहे, त्यामुळे सगळ्यांना सेम क्वेश्चन असणार आहे तो. पहिल्यांदा हे ऍडिशन कंप्लीट करा. पहिल्यांदा गणित लिहून घ्या. गणित लिहून घ्या आणि नंतर सॉल्व्ह करा. मग बोर्ड रफ केल्यावर तुम्हाला परत गणित मिळणार नाही, त्यामुळे पहिल्यांदा लिहून घ्या.
सेकंड स्टँडर्ड कॅरी ओव्हर आहे. तुम्ही नेहमी सॉल्व्ह करता तसं एकदम डोकं शांत ठेवून छानपणे सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट स्टँडर्ड फॉरवर्ड काउंटिंग करून ऍडिशन करायची आहे. 12च्या पुढे 7 नंबर मोजायचे आणि जो नंबर येईल तो तुमचा आन्सर असणार आहे. ओके. टीचर, इट इज कंप्लीट. व्हेरी गुड रिद्धी. चला सगळ्यांनी कंप्लीट करा पटापट आणि त्यानंतर मी लगेचच आन्सर लिहून देणार आहे बोर्डवर. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डचे दोन्हीचे तुम्हाला चेक करायचं आहे की आन्सर बरोबर आहे की नाही. सगळ्यांचे सम्स लिहून झालेत. सगळ्यांनी सॉल्व्ह करायला घेतलंय सगळ्यांनी. टीचर, माझे नाही झाले सम्स लिहून. टीचर माझे पण नाही झाले. टीचर, यश इज कंप्लीट. व्हेरी गुड. टीचर, आयशा इज कंप्लीट. व्हेरी गुड. आयशा सॉल्व्ह केले. लिहून झाले असतील तर आता सॉल्व्ह करायला घ्या. ओके. येस टीचर. इतिहासाचे सम्स लिहून झाले. येस. टीचर, माझे सम्स लिहून झाले. सॉल्व्ह करा आता सगळ्यांनी. सम्स लिहून झाले असतील तर सॉल्व्ह करा. सी फर्स्ट स्टँडर्डचं कम्प्लीट झालंय त्यामुळे वी डोंट हॅव टू मच टाइम. पटकन करा सगळ्यांनी. यश, रिद्धी, स्टन. ममता झालाय का तुझं? नो. लिहून घेतलेत ना? येस. ओके. पटकन सोडव. सेकंड स्टँडर्ड तुमचे सगळ्यांचे सम्स लिहून झालेत ना? आयशा, नो. जिज्ञासा. येस. नो कनिष्का? नो. So you should ask me ना. लिहा पटापट. देवांश, वल्लभ. टीचर, मी आताच जॉईन झालोय.
हा मग आता बघ इकडे सेकंड स्टँडर्डचे दिलेत राईट हँड साइडला ते सॉल्व्ह करायचे बॉक्स बनवून प्रत्येकाला बॉक्स बनवायचा ओके पहिल्यांदा सम्स लिहून घे आणि मग सॉल्व्ह कर तुमचे सगळ्यांचे सम सॉल्व्ह होतील तेव्हा मी तुम्हाला बोर्डवरच आन्सर देणार आहे तुम्ही चेक करायचे आहे आन्सर राईट आहे की रॉंग आहे ओके टीचर कनिष्काचे फॉर्म्स लिहून झाले. ओके स्टार्ट सॉल्विंग देन सॉल्व कनिष्का टीचर कंप्लीट. ओके गुड आता पटापट सोडवा झाले असतील लिहून तर टीचर माझे सॉल्व करून पण झाले. व्हेरी गुड ममता कंप्लीट. ओके चला फर्स्ट स्टँडर्ड तुमचे आन्सर सांगा मला 12 + 7 रिद्धी 19. 19 यश ममता 19 आहे तुमचं आन्सर पहिल्याचं Yes. व्हेरी गुड यश 15 + 3 18. 80. 18 सगळ्यांचा आन्सर सेम आहे Yes. व्हेरी गुड Yes. ममता 9 + 8 70. 17 everyone got the answer 17 Yes. very good riddhi 10 + 10 20. very good yash 13 + 5 18. mamta 9 + 0 9. व्हेरी गुड ऑल ऑफ यू सगळ्यांचे आन्सर सेम आलेत मी आता सांगितल्याप्रमाणे Yes. व्हेरी गुड आता आपण नेक्स्ट क्वेश्चन साठी थर्ड स्टँडर्डचा हा बोर्ड क्लिअर होऊ द्या मग मी तुम्हाला नेक्स्ट सॉरी सेकंड स्टँडर्डच्या साठी हे लिहून झाल्यावर बोर्ड क्लिअर झाला ना की मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन देते ओके सेकंड स्टँडर्ड वल्लभ बोर्ड रफ करू का मी सम्स लिहून घेतले Yes. ओके सगळ्यांचे झालेत ना आता जो मी Yes. प्रश्न देते Yes. तो फक्त Yes. फर्स्ट स्टँडर्ड साठी आहे आता जो मी प्रश्न देते तो फक्त फर्स्ट स्टँडर्ड साठी आहे रिद्धी ममता आणि यश क्वेश्चन लिहा माझ्यासोबत हे फक्त फर्स्ट स्टैंडर्ड साठी आहे सिर्फ फर्स्ट स्टैंडर्ड के लिए मैं दे रही हूँ सेकंड स्टैंडर्ड आपका जो एडिशन है वो कंप्लीट होने के बाद आपको नेक्स्ट क्वेश्चन दिया जाएगा तोपर्यंत रिद्धी यश आणि ममता हे लिहितील तुम्हाला टेबल दिलाय ते टेबल बनवायचंय तुम्हाला तुम्हाला समजण्यासाठी मी वेगळा याचा उपयोग करते फक्त वेगळ्या इंकचा yesterday
म्हणजे काल कोणता दिवस होता, टुडे आज कोणता दिवस आहे, आणि टुमॉरो उद्या कोणता दिवस असेल. हे तुम्हाला डेज दिले जातील आणि अकॉर्डिंगली तुम्हाला सांगायचं आहे. बघा, पहिला आहे यस्टरडे वॉज सॅटरडे. मग आज कोणता दिवस असेल. टीचर जिज्ञासा कंप्लीटेड. ओके, आणि उद्या असेल मंडे असं इथं सांगितलंय. ओके, सेकंड क्वेश्चन बघा त्यातला. येस्टरडे वॉज वेनसडे. मग आज कोणता दिवस असेल आणि उद्या कोणता दिवस असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. थर्ड आहे येस्टरडे वॉज मंडे. येस्टरडे मंडे असेल, काल मंडे असेल, मग आज कुठला दिवस असेल ते लिहायचं आहे. उद्या असेल वेनसडे. चला लिहा फर्स्ट स्टँडर्ड. समजलं ना फर्स्ट स्टँडर्ड हे कसं लिहायचं आहे, लिहिता येणार आहे ना फर्स्ट स्टँडर्ड. हा लिहा. काल जर सॅटरडे होता, शनिवार होता, तर आज काय असेल सांगा. संडे. संडे. काल वेनसडे होता, तर आज काय असेल थर्सडे. आणि उद्या काय असेल फ्रायडे. व्हेरी गुड. काल मंडे होता, तर आज काय असेल ट्यूसडे. येस, व्हेरी गुड. चला कंप्लीट करा पटापट. स्पेलिंग नाही लिहिता. ओके, मी लिहून देते. ते म्हणता लिहून घे. टीचर डन. व्हेरी गुड. टीचर अशीच का. ओके, ममता तुझं झालंय का. ममता कंप्लीट. ओके, आता तुम्ही काय करणार आहात. सी
आता तुम्ही मल्टिप्लिकेशन टेबल लिहायचे आहे. 2 1 जा 2 ते 2 10 जा 20. ओके, असे तुम्ही 2 3 4 आणि 5 असे सगळे 2 to 5 टेबल लिहिणार आहात. फर्स्ट स्टँडर्ड, समजलं? ओके, यश, रिद्धी, ममता, समजलं काय करायचंय? येस टीचर. टीचर. हा, लिहा. 2 3 4 आणि 5 चा टेबल लिहा, पण मल्टिप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये. सेकंड स्टँडर्ड सॉल्व्ह करून झालेत का गणित? येस टीचर. जिज्ञासा and लक्ष completed, कनिष्का completed, आयशा you also. चला चेक करा, आन्सर्स चेक करा. 71. हा, चला मग आन्सर चेक करा तुमचे. देवांश सांग फर्स्ट. 71 प्लस 19 इज? देवांश, 71 प्लस 19 इज इक्वल टू 90. सगळ्यांचा आन्सर 90 आलाय. येस टीचर. येस, ओके. लक्ष 25 प्लस 37 62. 62 हे राईट आन्सर आहे. सगळ्यांचं आलंय. येस टीचर. व्हेरी गुड. जिज्ञासा 35 प्लस 29 इज? 64. 64. 64. सगळ्यांचं आलंय हे आन्सर. येस. येस टीचर. व्हेरी गुड. त्यानंतर कनिष्का 42 प्लस 19 इज? 61. 61 is the right answer. Everyone got it? येस टीचर. येस टीचर. Very good. त्यानंतर आयशा 27 प्लस 34? आयशा, फिफ्थ सम 27 प्लस 34. सारस बताइए. येस सारस, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? वल्लभ, येस. वल्लभ 27 प्लस 34? लक्ष 61. 61 is the right answer. सगळ्यांचं आलंय. येस टीचर. व्हेरी गुड. येस. आणि आता शेवटचा आन्सर मला सगळे सांगतील. 44 प्लस 27? 71. 71. व्हेरी गुड. ओके, आता सेकंड स्टँडर्ड तुमचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला पॅटर्न ड्रॉ करायचे आहेत. पॅटर्न. ओके, प्रश्न लिहा. ड्रॉ करेक्ट. पॅटर्न शिकलो आपण, सगळ्यांना आठवतात ना? येस. सेम पिक्चर काढायचं किंवा नंबर दिले असतील तर त्याचा पॅटर्न बनवायचा. फर्स्ट आहे तुमचं स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, स्क्वेअर. आणि इथे 2 रिकाम्या जागा, तिथे तुम्ही पॅटर्न करेक्ट पॅटर्न काढायचा आहे. सेकंड आहेत ॲरो, अप ॲरो, राईट ॲरो, डाउन ॲरो, लेफ्ट ॲरो. आणि आता इथे पुढे तुम्ही काढायची.
त्यानंतर आहे नंबर पॅटर्न 30 प्लस 5 35 35 प्लस 5 लिहायचं आहे तुम्ही 45 55. त्यानंतर आहे तुम्हाला फोर्थ आहे टेबल 2 4 6 8 10 20. टीचर नंतर त्याच्या पुढचे टेबल लिहायचे आहेत. बघा तिथे मी काय केलंय, मी 20 वर स्टॉप झालीय. मधले जे मिसिंग आहेत ते तुम्हाला लिहायचंय. ओके टीचर. आपण पॅटर्न मध्ये हे शिकलोय ना, चला करा सगळ्यांनी पटकन. टीचर येस. तिथे तर पॅटर्न दिले 12चे ते ट्रायंगल आणि सर्कल काढायचं ना तिथे. हा. टीचर कनिष्का इज कम्प्लीट. ओके. टीचर पियुष अँड कम्प्लीट. येस. यस कम्प्लीट. येस. सेकंड स्टँडर्ड चला पटापट. टीचर जिज्ञासा कम्प्लीट आहे. येस. ममता कम्प्लीट. ओके. करते ते का? इट इज कम्प्लीट. येस. सेकंड स्टँडर्ड बोर्ड रफ करू का? यस टीचर. लिहून घेतले ना सगळ्यांनी? देवांश, येस और नो? यस टीचर. फर्स्ट स्टँडर्ड, आता तुम्हाला मी काही नंबर देणार आहे, ते तुम्ही वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत.
त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना माझी? यस. ओके, सो फर्स्ट स्टँडर्ड, रिद्धी, यश आणि ममता. क्वेश्चन लिहा तुमचा. राईट फॉलोइंग इन वर्ड्स. स्पेलिंग लिहायचे आहेत तुम्हाला. ये कंप्लीट. ओके. टीचर सेकंड स्टँडर्डने पण लिहायच्या. हा जो क्वेश्चन आहे तो सगळ्यांनी लिहा. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड सगळ्यांनी लिहा. टीचर मला तर स्क्रीन दिसत नाही. टीचर स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? यस टीचर. तुम्ही रफ नाही केला. केलं मी लिहिते पण नो तुम्हाला टीचर वेगळे तुम्ही रफ नाही केला. बघा आता दिसते का माझी स्क्रीन? यस टीचर. आता हा दिसायला. हा बघा, मी मगाशीच रफ केलाय, बट काही प्रॉब्लेम मुळे तुम्हाला नसेल दिसत. मी इथे नंबर लिहिते, त्याचं स्पेलिंग तुम्ही लिहायचं आहे. चला, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड स्पेलिंग्स कंप्लीट करा. त्यानंतर मी तुम्हाला स्पेलिंग देणार आणि तुम्ही नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन झाल्यावर मी सगळ्यांचे बुक चेक करणार आहे. एकदम टीचर नीट सेकंड लिहायचं स्टँडर्ड आहे. पण. येस. काय झालं? टीचर सेकंड स्टँडर्ड पण. टीचर पेपर लिहू. हा सगळ्यांनी लिहायचं आहे. आपण स्पेलिंग लिहितोय, या सगळ्याचे स्पेलिंग लिहायचे आहेत तुम्हाला.
फर्स्ट आणि सेकंड सगळे लिहिणार. Teacher, it is completed. Very good. झालेत का टीचर सगळ्यांचे झालेत का स्पेलिंग्स लिहून? कम्प्लीटेड? येस टीचर झाले. झालं. चला प्रत्येकाने मला एक एक स्पेलिंग सांगायचं आता. रिद्धी 97. NINETYSEVEN 97. व्हेरी गुड. यश 86. EIGHTYSI 6. व्हेरी गुड. त्यानंतर जिज्ञासा 52. FISTYTW 52. कनिष्का 38. THIRTYEIGH सॉरी देवांश 100. HUNDRED 100. आयशा 11. Yes, teacher. ELEVEN 11. पीयूष 29. पीयूष 29. Complete. लक्ष 29. सांगा 29 चं स्पेलिंग कोण सांगणार? TWENTYLINE 29. Yes. Yes. 14. 14. 14.
सारस 14 का स्पेलिंग बताइए। वल्लभ 14। आयशा डाकवा। आयशा 14। Yes, teacher. FORTY 40 ONE 14 14 आहे ते 41 नाही। जिज्ञासा FORTY 40 अरे नंबर बघा काय दिलाय नंबर नंबर FORTY रिद्धी मैं बोलू देवांग रिद्धी FOURTEES 14 व्हेरी गुड। 67 कनिष्का 67 SIXTYSBEN येस। 93 देवांश 93 सांग 93 NINTY 90 THREE3 येस गुड 93 आता सगळ्यांनी मला बुक शो करा चला। वेट वन मोर क्वेश्चन आता तुम्हाला मी स्पेलिंग देणार तुम्हाला नंबर लिहायचा आहे ओके। चला हे वर्ड्स लिहा आणि त्याच्या पुढे नंबर लिहा कोणता येणार ते। टीचर बॉक्स काढून नंबर लिहायचा आहे ना। टीचर बॉक्स काढून नंबर लिहायचे आहेत। डायरेक्ट लिहिले तरी चालतील बॉक्स करून लिहिले तरी चालतील। स्पेलिंग रीड करा आणि नंबर लिहा पटकन पुढे। टीचर येस 14 ची स्पेलिंग चुकले FOR आहे। टीचर लॉक इज डन। 14 लिहिलंय मी 40 नाही 14 लिहिलंय। 14 ला पण तसंच लिहितात। FOR FOR शुअर FORTY
TWN 14. FORTWN 14. Wait, wait. No, it's 14. FOURTEEN. 40 FOR नाही. 14 FOUR. टीचर आम्हाला तसं लिहायला सांगितलं. पण स्पेलिंग 14 चं FOURTEEN असतं. तुम्हाला चेक करायचं असेल तर वेट. कंप्लीट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. बघा इथे. दिसलं 14 चं स्पेलिंग काय आहे? दिसलं सगळ्यांना? येस. ओके. टीचर तुमची 14 ची स्पेलिंग बरोबर आहे. दिस इज द 14 स्पेलिंग. आपण जेव्हा 41, 42 लिहितो तेव्हा आपण OR वापरतो. ओके? ओके एव्हरीवन? कंप्लीट. ओके चला. सगळ्यांचं कंप्लीट झालंय हे? It is completed. ओके. सगळ्यांचं कंप्लीट झालंय. मी बुक चेक करायला घेऊ. No teacher. आयशा मेक इट फास्ट. Please witness completed. Teacher also complete. येस. चला. शो मी द बुक्स हा नाव. फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टँडर्ड मला आता बुक दाखवतील. They are completed. ओके चला बुक दाखवा सगळ्यांनी. इथं मग करेक्शन. फर्स्ट स्टँडर्ड यश. यश बुक दाखव. येस. हा नेक्स्ट. अगोदर पासून लिहिलेलं सगळं दाखवणार आहात तुम्ही मला आता. येस. ओके. गुड. नेक्स्ट रिद्धी. येस. येस. व्हेरी गुड. नेक्स्ट ममता. ममता बुक दाखव. Yes, teacher. येस. अगोदरच्या ऍडिशन पासून दाखव ममता. येस. ओके. फर्स्ट स्टँडर्ड वाले क्लास लीव करू शकतात. ममता, यश आणि रिद्धी. बाय बाय. यू कॅन लीव द क्लास. सेकंड स्टँडर्ड. बाय. सेकंड स्टँडर्ड देवांश. Yes. Okay. Okay. त्यानंतर कनिष्का. कनिष्का. Teacher. Yes. Yes, Devan. Believe करू. No. Okay, Kanishka. Yes.
गुड. थँक्यू त्यानंतर टीचर. वेलकम. जिज्ञासा. येस. Yes, okay, good. After that, सारस. सारस, लक्ष आणि आयशा. ओके. सारस, बुक दिखाइए. Yes. Yes, okay. Out. Next thing, लक्ष. लक्ष नंतर आयशा. Yes, लक्ष. Yes. येस, गुड. ते पॅटर्न फक्त थोडे छोटे काढायचे. ओके लक्ष. आयशा. हा, आयशा बुक दाखव. येस. येस. ओके, गुड. ओके. येस, तर तुमच्या सगळ्यांची ओरल संपली का सांगा मला. तोंडी परीक्षा संपली. येस टीचर. ओके. येस टीचर. ओके, मग आता आपण सगळे फक्त पेपरची प्रॅक्टिस करणार आहोत. ओके. एक पेपर कधीपासून आहे. रिटन एक्झाम कधीपासून आहे. मंडे. ओके, चालेल. येस, चालेल. मग आता आपण सगळ्या विषयांच्या अशाच प्रकारे आज कसं मी पेपरच्या फॉर्मॅटने तुम्हाला क्वेश्चन दिले तसेच बाकीच्या सगळ्या विषयांचे पण देणार आहे. ओके. आपण ओरली रिव्हिजन तर घेतलेली आहे. आता आपण रायटिंगची प्रॅक्टिस करणार. ओके. नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय. बाय टीचर. बाय 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 बाय. थँक्यू टीचर. वेलकम. बाय.